ती नवऱ्याला बोर झाली होती. इथे बॉयफ्रेंड सोबत चांगली मजा करत होती. पतीच्या 2 कोटी रुपयांवर तिचा डोळा होता. मग काय, उंदीर मारण्याच्या औषधानं काटा काढला, एक खून पचवला, पण मग बॉयफ्रेंडच्या धोक्यामुळे पुढे उघड झाला एक निष्ठुर मर्डर आणि फुल प्लांट गुन्हा. कर्नाटकातल्या बेळगावी घडलेली ही घटना. रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेवर एके ठिकाणी हे खोदकाम सुरू आहे, कारण एक्स आर्मी ऑफिसर संदीप मंजरीकरचा 13 मार्चला रस्ते अपघात झाला आणि त्यानंतर उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याला या जागीच दफन करण्यात आले. संदीपचा दफनविधी जिथं झाला त्यावेळी तिथं त्याचे नातेवाईक आणि त्याचे कुटुंबीयही उपस्थित होते आणि त्याच ठिकाणून आता पोलीस आणि फॉरेन्सिक टीम खणून काढते आहे संदीपची बॉडी. संदीपच्या मृत्यूनंतर 3 महिने उलटून गेल्यानंतर संदीपचा मृतदेह पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडनं खोदून बाहेर काढला जातोय. त्याचं कारण आहे ते म्हणजे की संदीपचा खून झाल्याचं आणि त्याचा खून कोणी केला हे समोर आलंय. त्यामुळे धक्कादायक होतं ते म्हणजे संदीपच्या मृत्यूनंतर धाय मोकलून रडणाऱ्या त्याच्या पत्नीनं संदीपची हत्या केल्याचं समोर आलंय. संदीप मंजिरी डिसेंबर 2023 मध्ये आपल्या पदावरनं सेवानिवृत्त झाला होता. त्यानंतर पत्नी सुमा बरोबर राहत होता. सेवानिवृत्त संदीपनं एका बिझनेसचं प्लॅनिंग सुद्धा केलं होतं. संदीपच्या मृत्यूनंतर 3 महिने उलटून गेल्यानंतर एक व्हिडिओ समोर आला आणि ज्यामुळे संदीपच्या पत्नीनं संदीपचा खून केलाय ही गोष्ट समोर आली. पुंडलिक डोंबार नावाच्या व्यक्तीनं केलेला हा व्हिडिओ आहे. पुंडलिक डोंबार हा तिराईत नाही तर संदीपच्या पत्नीचा सुमाचा तो बॉयफ्रेंड आहे. जी माहिती त्यानं समोर आणली आहे त्यानुसार संदीपला मारण्यासाठी जे प्लॅनिंग केलं होतं त्यात पुंडलिक सुद्धा सहभागी होता असं त्याच्या बोलण्यावरनं एकंदरीत पाहायला मिळतंय किंवा समजून येतंय. पुंडलिकनं जो एक व्हिडिओ केलाय त्यात त्यानं सुमाचं सगळं प्लॅनिंग उघड करून सांगितलंय. त्या व्हिडिओत पुंडलिकनं सांगितलंय ते म्हणजे की मी पुंडलिक डोंबार महाराष्ट्रात राहतो. जेव्हा मी बेळगावी आलो तेव्हा मी एक बिझनेस सुरू केला ज्यामध्ये चिकन राईस, अंडा राईस असं मी विकायचो. एके दिवशी असंच संदीप मंजिरी इथं माझ्या या छोट्याशा हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी माझ्याकडनं माहिती घेतली की मी कसा काम करतो, कसा माझा व्यवसाय चालतो, कसं मला नफा मिळतो. पुंडलिकच्या बिझनेसबद्दल संदीपनं माहिती घेतली आणि त्यानंतर पुंडलिकच्या या छोट्या हॉटेलात संदीप अनेकदा येत राहिला. संदीप अनेकदा पुंडलिकच्या त्या छोट्याशा हॉटेलात जाऊन जेवायचा सुद्धा आणि संदीपशी गप्पा सुद्धा मारायचा. यातनं त्यांची मैत्री झाली. साधारण 1 महिन्यानंतर कधीतरी एके दिवशी संदीप त्याच्या पत्नीला म्हणजे सुमाला घेऊन पुंडलिकच्या त्या छोट्याशा हॉटेलात गेला होता आणि त्यावेळी संदीप, पुंडलिक आणि सुमा यांच्या बऱ्याच गप्पा झाल्या, जेवणं झाली. दरम्यान संदीप आणि पुंडलिकमध्ये बिझनेसबद्दल त्या दिवशीही चर्चा झाली होती. पुढे बिझनेस वाढवण्याबाबत चर्चा त्या दोघांमध्ये सतत व्हायला लागली होती. पण सुमा त्यानंतर रुटीनली पुंडलिकच्या हॉटेलमध्ये संदीप शिवाय सुद्धा जायला लागली होती. पुंडलिकनं जाहीर केलेल्या व्हिडिओत त्यानं ही बाब मान्य केली होती की सुमा आणि त्याच्यात त्यानंतर मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. सुमा आणि पुंडलिक त्यानंतर अनेकदा भेटायला सुद्धा लागले. संदीप नसतानाही त्यांच्या भेटीगाठी व्हायला लागल्या आणि त्यानंतर त्यांच्या शरीर संबंध सुद्धा होते हे पुंडलिकनं जाहीर केलेल्या व्हिडिओमधनं कबूल केलंय. एके दिवशी संदीप, सुमा आणि पुंडलिक पुन्हा भेटले तेव्हा संदीप आणि पुंडलिकनं चर्चा केली की हा हॉटेलचा बिझनेस कसा मोठा करता येईल, पुढे कसा बिझनेस वाढवता येईल, कसे जास्त पैसे या बिझनेसमधनं कमावता येतील. पुंडलिकच्या याच व्हिडिओमध्ये सुमाबद्दल मोठी आणि धक्कादायक माहिती त्यानं उघड केली आहे, ज्यातनं पुंडलिकनं सांगितलंय की सुमा तिच्या पतीला संदीपला दारूमधनं झोपेच्या गोळ्या द्यायची. ती नेहमीच असं करायची. तेव्हा एके दिवशी पुंडलिकनं तिला रोखलं असं पुंडलिकचं म्हणणं आहे. त्यानं या व्हिडिओमध्ये सांगितलंय की पुंडलिकनं सुमाला सांगितलं की हे सगळं करण्याचं काहीच गरज नाही, हे तू का करतेस, हे थांबवलं पाहिजे. सुमा तेव्हा त्याला म्हणायची की संदीप मेला तरी चालेल, तिच्यासाठी ते बरंच होईल. संदीप मेला तर त्याची पर्वा मला नाही, अशा शब्दामध्ये सुमा पुंडलिकला संदीपच्या मरण्याबद्दल सांगायची. पुंडलिकनं या व्हिडिओत सुमाबद्दल पोलखोल करताना मात्र स्वतः कसा निर्दोष आहे किंवा तो कसं सुमाला रोखायचा हे सगळं करण्यापासून असंच आवर्जून सांगितलेलं आहे. कुठेतरी तो आपण निर्दोष आहोत यामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण पोलीस तपास करतायत पुंडलिकचा सुद्धा. एकीकडे सुमा आणि पुंडलिकनं मिळून संदीपला फसवलं होतं आणि दुसरीकडे अशा प्रकारे सुमानं संदीपचा निर्घुण खून केलाय असं पुंडलिकनं व्हिडिओमधनंच उघड केलं होतं. पुंडलिकच्या या व्हिडिओमधनं त्यांना दिलेल्या माहितीनुसार संदीपच्या ऍक्सिडेंट झाल्याचं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं त्याला अचानकच कळलं होतं. ज्या दिवशी संदीपचा ऍक्सिडेंट झाला होता तो दिवस होता 13 मार्च आणि त्या दिवशी संध्याकाळी त्याला सुमाचा फोन आला होता. तिनं पुंडलिककडे काही
पेस्टिसाइड्सची मागणी केली होती. घरात किचनमध्ये किडे कीटक झाले आहेत, त्यांना मारण्यासाठी तू पेस्टिसाइड्स घेऊन रात्री घरी ये असं सुमानं त्यावेळेस पुंडलिकला फोन करून सांगितलं होतं. आणि सुमाच्या या फोननुसारच पुंडलिक त्या दिवशी रात्री ते पेस्टिसाइड घेऊन सुमा आणि संदीपच्या घरी गेला होता. दुसऱ्या दिवशी संदीपचा मृत्यू झाल्याचं कळलं असं पुंडलिकनं त्या व्हिडिओमधनं सांगितलंय. पुंडलिकने या व्हिडिओमधनं तो कसा निर्दोष आहे हे सांगण्याचा वारंवार प्रयत्न केलाय. तो या व्हिडिओत असं सुद्धा म्हणतो की संदीपच्या मृत्यूचा तपास व्यवस्थित व्हायला हवा. त्यानं फक्त सुमाच्या सांगण्यावरनं पेस्टिसाइड तिला आणून दिलं होतं. संदीपच्या खुनात त्याचा हात नाही किंवा तो या प्लॅनिंग मध्येही सहभागी नव्हता. पुंडलिक त्या व्हिडिओमधनं या सगळ्या गोष्टी वारंवार सांगतोय. पण पुंडलिकच्या म्हणण्यानुसार सुमाला संदीपची इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा हवी होती, जी 2 करोड रुपयांची होती. सुमाला ते पॉलिसीचे सर्व पैसे एकटीला हवे होते. पुंडलिकचं असं म्हणणं आहे की संदीप देशभक्त होता आणि देशभक्ताचा अशा पद्धतीनं खून करणाऱ्या त्याच्या पत्नीला सुमाला जिवंत सोडायला नको, तिला कठोर शिक्षा व्हायला हवी. सुमाला जेलमध्येच टाकायला हवं. मी जेलमध्ये जायला घाबरत नाही असं सुद्धा पुंडलिक या व्हिडिओमध्ये म्हणताना आढळलंय. एका एक्स आर्मीमनचा खून केलाय तेव्हा सुमा तुरुंगात गेलीच पाहिजे असं तो वारंवार या व्हिडिओमध्ये म्हणतोय. त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आता हे पुंडलिकचं वर्जन झालं जे त्यानं व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणले. पण पुंडलिकच्या ह्याच व्हिडिओमुळे खळबळ माजली. सोशल मीडियावर आलेल्या या व्हिडिओमुळे एका ऍक्सिडेंटल डेथचा पोलीस मर्डर म्हणून विचार करायला लागले आणि त्या दृष्टीनं त्यांना तपास करायला लागला. सुमा आणि तिचा बॉयफ्रेंड असलेल्या पुंडलिक यांच्यामधले प्रेमसंबंध संदीप असतानाही सुरू होते. अगदी संदीपच्या मृत्यूनंतर मग असं काय झालं की सुमाच्या विरोधात पुंडलिक बोलायला लागला. तर निमित्त ठरलं सुमाच्या पतीच्या इन्शुरन्सचे 2 कोटी रुपये. सुमाला वाटत होतं की संदीप हा तिचा नवरा होता. तिनं सर्व केलं, इतरांनी फक्त तिला मदत केली किंवा तिच्या म्हणण्यानुसार गोष्टी केल्या. त्यामुळे इन्शुरन्सच्या पैशातला सर्वात मोठा वाटा हा सुमालाच मिळायला हवा. इन्शुरन्सच्या या पैशाच्या वाटणीवरून मग पुंडलिक आणि त्याची गर्लफ्रेंड असलेल्या सुमामध्ये खटके उडायला लागले होते. पोलिसांच्या तपासात काही माहिती समोर आली आहे, ज्यानुसार एके दिवशी सुमा अचानक संदीपला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि त्यानंतर संदीपचा ऍक्सिडेंट झालाय असं तिनं तिथं त्या हॉस्पिटल स्टाफला सांगितलं. संदीपला त्यावेळेस कुठेही मोठी जखम किंवा मोठा मुकामार झालाय असं काहीच दिसत नव्हतं. तरीही संदीपला सुमा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला घेऊन गेली होती आणि तिनं एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये संदीपला ऍडमिट सुद्धा केलं होतं आणि तेही एका प्रायव्हेट रूममध्ये. एका प्रायव्हेट हॉस्पिटलच्या प्रायव्हेट रूममध्ये संदीपवर उपचार सुरू होते. कोणतीही मोठी गंभीर दुखापत नसताना संदीपवर त्या हॉस्पिटलमध्ये उपचार कसे सुरू होते यावर तपासात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्या हॉस्पिटलमध्ये राहुल नावाची एक व्यक्ती सुमाला मदत करत होती असं पोलिसांचं म्हणणं आहे. राहुल हा सुमाचा बॉयफ्रेंड असलेल्या पुंडलिक डोंबारचा नातेवाईक आहे. संदीपला दररोज सलाईन दिलं जात होतं, ज्या सलाईनमधनं त्याला उंदीर मारण्याचं औषध दररोज दिलं जात होतं. वेगवेगळ्या प्रकारचं विष या सलाईनच्या माध्यमातून संदीपला दिलं जात होतं, ज्यामुळे काही तासात किंवा काही दिवसात संदीपचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. एक परफेक्ट क्राईम सुमानं प्लॅन केला होता. संदीपला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर 2-3 दिवसात त्याचा मृत्यू झाल्यावर सुमानेच संदीपच्या पोस्टमॉर्टमची मागणीही केली होती. त्यातला प्लॅनिंगचा भाग म्हणून पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनाही सुमाने विकत घेतलं होतं, त्यांना पैसे चारले होते. त्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्टही चुकीचा तयार करण्यात आला होता अशी बाब आता उघड झाली आहे. हार्ट अटॅकने संदीपचा मृत्यू झाल्याचं त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. संदीपचा व्हिसेरा सुद्धा फॉरेन्सिकला पाठवला होता. तिथल्या रिपोर्टमध्येही काहीच आढळलं नव्हतं. फॉरेन्सिक टीमलाही सुमानं विकत घेतलं होतं अशी माहिती नंतर उघड झाली आहे. पोस्टमॉर्टमची मागणी केल्यानं सुमावर संशय येणार नाही याची काळजी सुमानं घेतली होती. फॉरेन्सिक रिपोर्टमधूनही फार काही समोर आलं नव्हतं. हा अजूनही संशयाचा भाग आहेच. किंबहुना काही पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ते म्हणजे की कर्नाटकमधले फॉरेन्सिक टीम पहिल्यांदा अशा पद्धतीनं विकली गेलेली आहे किंवा ही पहिली घटना असेल की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीनं फॉरेन्सिक टीमने रिपोर्ट बदलून दिलेला आहे. क्राईम तक या युट्यूब चॅनलच्या म्हणण्यानुसार फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये काहीच न येणं यावरून फॉरेन्सिक करणाऱ्यांनाही लाच देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आली आहे की राहुल हा संदीप ऍडमिट असलेल्या रुग्णालयात बी फार्माचं प्रशिक्षण घेत होता. त्यानंच सुमा आणि पुंडलिकला आयडिया दिली होती की संदीपला सलाईनमधनं उंदीर मारण्याचं औषध आणि इतर विष देण्याची, जेणेकरून व्हेन्समधनं थेट विष हे संदीपच्या शरीरात भिनेल आणि ते कुठल्याही टेस्टमध्ये किंवा पोस्टमॉर्टममधनं पकडलं जाणार नाही.
पण एवढंच नाही, रुग्णालयात संदीपला ऍडमिट केलं होतं 13 मार्चला आणि त्यानंतर 15 मार्चला त्याच्यावर हा विषप्रयोग करण्याच्या आधी त्याला 4 झोपेच्या गोळ्या सुद्धा देण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर त्याला सलाईनमधनं उंदीर मारण्याचं औषध म्हणजेच विष देण्यात आलं होतं. सलाईनमधनं हे विष दिल्यानंतर अगदी अर्ध्या तासातच संदीपला अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्यानंतर हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला. मोठी इजा नाही, मुका मार नाही आणि तरी सुद्धा संदीपचा मृत्यू होणं हे संशयास्पद होतं. त्यामुळे संदीपचं पोस्टमॉर्टम हे जिल्हा रुग्णालयात करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याचा व्हिसेरा सेव्ह करून त्याचं फॉरेन्सिक टेस्टिंगही करण्यात आलं होतं. पण त्यातही संशयास्पद पद्धतीनं संदीपच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं नाही, याचं आश्चर्य आजही व्यक्त केलं जात आहे. संदीपच्या शरीरात विष असल्याचं समोर आलं नाही, ते का आणि कसं याचा पोलीस तपास घेत आहेत. काही गोष्टी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत, जसं की फॉरेन्सिक टीम कडनं सुद्धा चुकीचा रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे, पोस्टमॉर्टम टीम कडनं सुद्धा सुरुवातीला चुकीचा रिपोर्ट तयार करण्यात आला होता वगैरे वगैरे. पुंडलिक आणि सुमा यांच्यात पैशाच्या वाटणीवरनं झालेल्या वादानंतर पुंडलिकनं व्हिडिओ करून सुमाला संदीपच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं आणि त्यानंतर पोलिसांनी तपास पुन्हा सुरू केला आणि त्यामुळेच पुन्हा संदीपचा मृतदेह जिथं दफन केला होता तिथनं बाहेर काढण्यात आला आणि त्याचा व्हिसेरा फॉरेन्सिकसाठी पुन्हा एकदा पाठवण्यात आला. तो रिपोर्ट जेव्हा संदीपच्या मृत्यूच्या 2 महिन्यानंतर समोर आला तेव्हा पोलिसांसमोर सुमा आणि इतरांचं बिंग फुटलं. म्हणजे संदीपवर विषप्रयोग झाल्याचं, संदीपला झोपेच्या गोळ्या दिल्याचं, संदीपच्या मृत्यूच्या आणि हा जो पुंडलिकनं व्हिडिओ केलेला आहे त्याच्या 2 महिन्यानंतर समोर आलं. या सगळ्यात पोलिसांनी सुमासह 9 जणांवर गुन्हा दाखल केलाय, ज्यामध्ये फॉरेन्सिक टीम मधले काही कर्मचारी सुद्धा आहेत. संदीप ज्या रुग्णालयात उपचार घेत होता तिथे काम करत असलेला पुंडलिकचा नातेवाईक राहुल याचं सुद्धा नाव आहे. पुंडलिकच्या हॉटेलात काम करणारी आणखीन एक व्यक्ती होती की ज्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आणखीन काही जणांचा या गुन्ह्यामध्ये समावेश असल्याचं उल्लेख करण्यात आलेला आहे. मुळात हे लक्षात येत नाही की पुंडलिकच्या जवळ सुमाचं जाणं याला कारण काय ठरलं. संदीप नवरा म्हणून सक्षम नव्हता की संदीप हा सुमाचा छळ करत होता. सुमाला संदीप बद्दल एवढा द्वेष का होता. पुंडलिक आयुष्यात आल्यामुळे की संदीप आणि सुमामध्ये इतर काही अशा गोष्टी होत्या की ज्यामुळे संदीप सुमाला तिच्या आयुष्यात नको होता. पुंडलिक संदीपच्या मृत्यूनंतर त्याला देशभक्त म्हणत सुमावर कठोर कारवाई करण्याची मागणी करतोय खरं, पण त्याच संदीपला पुंडलिकनं सुमाशी प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध ठेवून फसवलं तेव्हा त्याला एका देशभक्ताचा संसार आपण उद्ध्वस्त करतोय हे का नाही वाटलं. अवघ्या 2 कोटी रुपयांसाठी सुमाने जर का संदीपला संपवलं तर मग तिला या पैशांची गरज का होती. संदीप असतानाही तिला आरामात जगता येणार नव्हतं का. पुंडलिक आणि सुमामध्ये इतके गहिरे संबंध संदीप असताना कसं काय निर्माण होऊ शकले. सुमाला प्रेम हवं होतं असं वाटत नाही, कारण तिनं पैशाच्या वाटणीवरून पुंडलिकशी मग भांडण केलंच नसतं. पुंडलिक सुमावर खरंच प्रेम करत होता की नुसती मजा करत होता, कारण त्यानेही मग असं सुमावर आरोप केले नसते, तेही पैशाच्या वाटणीमुळे वाद झाल्यानं. सुमानं संदीपला संपवण्यासाठी परफेक्ट क्राईम केला, त्यासाठी परफेक्ट प्लॅनही केलं. हे कसं करू शकली सुमा. जर सुमा हुशार होती, चालाक होती तर टू मेनी कुक स्पॉइल्स द फूड ही म्हण तिला माहित नव्हती का. सुमानं भीतीपोटी अनेकांना या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतलं, यंत्रणा कॉम्प्रोमाइज करवून घेतली किंवा झाली, पण शेवटी सुमा पकडलीच गेली. मग सुमाच्या पदरात काय पडलं. अवघ्या 2 कोटी रुपयांसाठी तिनं तिच्या आयुष्याची वाट लावली. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा.